मित्रांनो, पहिल्या भागात आपण पाहिले की डॉक्टर पुरुषोत्तमच्या दवाखान्यात बेकायदेशीरपणे चाललेला ॲबॉर्शन प्रकरण आरती सर्वांसमोर उघडे पाडणार होती। त्यासाठी ती रीमा आणि डॉक्टर अर्जुनच्या मदतीने स्ट्रिंग ऑपरेशन पण करते। पण या स्ट्रिंग ऑपरेशनची माहिती डॉक्टर पुरुषोत्तमला आधीच मिळते आणि आरतीचा प्लॅन फसतो। आता डॉक्टर पुरुषोत्तम आपली राजकीय पॉवर वापरून आरतीची बदली घडवून आणतो। आरतीकडे आता फक्त 26 दिवस उरलेत, तर पुढे काय घडतं या भागात पाहूयात। बदलीचा लेटर मिळाल्यापासून आरती थोडी खचून जाते व ती काही दिवस तिच्या मुलीसोबत घालवते। ही आहे पियू, आरतीची मुलगी 7 वर्षाची आहे। पियूला रोज शाळेत नेणाऱ्या बसचा ड्रायव्हर रोज पियूला चॉकलेट देत असतो, तेव्हा आपल्याला त्या ड्रायव्हरची मागची कहाणी दाखवली जाते। हा ड्रायव्हर 7 वर्षापूर्वी रिक्षा चालवायचा आणि हॉस्पिटलमधून बेकायदेशीरपणे गर्भपात केलेल्या मुलींचे प्रेत पिशवीत लपवून पुलावरून नदीत फेकण्याचा काम करायचा। असंच एका रात्री बशीरला बोलावून गर्भपात केलेल्या मुलीला पिशवीत भरून फेकण्यासाठी दिले जाते। बशीर ती पिशवी पुलावरून खाली फेकून देतो, तेव्हा त्याला रडण्याचा आवाज येतो। ती मुलगी जिवंत असते। बशीरला फार वाईट वाटते। तो लगेच पोलीस स्टेशन गाठून त्या डॉक्टरचा पर्दाफाश करतो। त्या मुलीला आरती दत्तक घेते आणि आपल्या मुलीप्रमाणे सांभाळत असते। हीच ती मुलगी पिऊ असते। आरतीला आता पुढे काय करावे सुचत नाही। ती ऑफिसलाही जात नाही। एका रात्री तिला एक कुत्रा तिच्यावर हमला करत असल्याचा स्वप्न पडतो। तेव्हा तिला तिच्या मुलीचे वाक्य आठवतं की आपण कुत्र्याला घाबरलो की ते अजून भुंकतात। ज्यामुळे आरती आता हा लढा न घाबरता लढण्याचं ठरवते। ती लगेच ऑफिसला जाते आणि पुरुषोत्तम हॉस्पिटलमधील सर्व फाईल्स चेक करायला सुरुवात करते। तिचे सर्व सहकारी सुद्धा तिला मदत करण्यास तयार होतात। तेव्हा सर्व फाईल्स चेक करून अशा पेशंटची नावे काढली जातात की ज्यांचं अबॉर्शन झाले पण कुठेच नोंद झाली नाही। त्यासाठी एक प्लॅन आखला जातो। त्या भागातील महिला शिक्षिकांना सोबत घेऊन त्या पेशंटच्या घरी जातात व आम्ही एक पुस्तक लिहितोय, त्यासाठी माहिती गोळा करतोय असं खोटं सांगून त्यांच्याकडून अबॉर्शन का केलं, कुठं झालं, गर्भपात झाल्यावर पुरावे कुठे नष्ट केले याबाबत सर्व माहिती गोळा केली जाते। तेव्हा समजतं की डॉक्टर पुरुषोत्तमची पडीक जमीन आहे, तिकडेच पुरावे नष्ट केले जातात। डॉक्टर अर्जुन त्या जागेची पाहणी करण्यासाठी जातो। त्या पडीक जमिनीवर डॉक्टर पुरुषोत्तमचं एक फार्म हाऊस असतं आणि एक म्हातारा त्या फार्म हाऊसची राखण करत असतो। इकडे एक पोलीस अधिकारी 7 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या फोटोग्राफरची फाईल पुन्हा ओपन करून त्याचा शोध घेऊ लागतो। तो त्याच्या घरी जाऊन त्याचे सर्व सामान चेक करतो। त्यामध्ये त्याला कॅमेरा सापडतो आणि त्यात एका इस्माचा फोटो सापडतो। त्या इस्माला अटक केल्यावर समजतं की तो फोटोग्राफर त्या इस्माचा रूप धारण करून डॉक्टर पुरुषोत्तम हॉस्पिटलमध्ये पुरावे मिळवण्यासाठी गेला होता। तेव्हापासून तो गायब झालाय। त्यामुळे तो पोलीस अधिकारी डॉक्टर पुरुषोत्तमला भेटून त्यांच्याकडून भली मोठी लाच घेतो आणि सर्व पुरावे नष्ट करतो। यामुळे पोलीस यंत्रणा सुद्धा डॉक्टर पुरुषोत्तमला सामील असल्याचं समजतं आणि याच पोलिसाने डॉक्टर आरती त्यांच्या दवाखान्यात स्ट्रिंग ऑपरेशन करण्याची माहिती दिली होती। संशयित सर्व पेशंटची लिस्ट तयार केली जाते आणि नीट तपासणी केल्यावर समजतं की हे सर्व पेशंट महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात। शनिवारी त्यांचे अबॉर्शन केले जाते आणि सोमवारी त्यांना डिस्चार्ज दिला जातो आणि आज नेमका महिन्याचा शेवटचा शनिवार असतो, म्हणजे आज त्या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर अबॉर्शन होणार। आरती लगेच तिच्या वरिष्ठांना भेटून हॉस्पिटलवर धाड टाकण्याची परवानगी मागते, परंतु वरिष्ठ अधिकारी तिला परवानगी देण्यास नकार देतात, कारण आधीच तिचे स्ट्रिंग ऑपरेशन फेल झाले होते। पण आरती म्हणते की माझी नोकरी गेली तरी चालेल, पण यापुढे एकही मुलीचा जीव जाऊ देणार नाही। असं म्हणून आरती आपल्या सर्व टीमला घेऊन हॉस्पिटलवर धाड टाकण्यास जाते। हॉस्पिटलवर धाड पडणार ही बातमी पोलिसांतर्फे डॉक्टर पुरुषोत्तमला समजते। त्यामुळे हॉस्पिटलमधील सर्व पेशंटना दुसऱ्या रूममध्ये हलवण्यात येतं
आणि पुरावे नष्ट करण्याचा खटाटोप केला जातो. आरतीची टीम दवाखान्यात पोहोचते व सर्च ऑपरेशन सुरू करते, पण सर्व पुरावे नष्ट केल्याने त्यांच्या हाती काहीच लागत नाही. सीसीटीव्ही फुटेज सुद्धा डिलीट केले होते आणि गर्भपात केलेल्या मुलींचे अवयव एका ॲम्ब्युलन्समध्ये लपवून ठेवले होते. डॉक्टर आरती पुरुषोत्तमना भेटून हे सर्व थांबवायला सांगते. डॉक्टर तिला धमकी देतो की मी तुला सोडणार नाही. यानंतर आरती हॉस्पिटलच्या त्या खोलीची तपासणी करायला जाते, जी खोली कायमची कुलूप लावून बंद केलेली असते. त्या खोलीत एक कपाट असतो. तो कपाट सरकवल्यावर एक भुयारी खोलीचा रस्ता मिळतो. त्याच खोलीत गर्भपात करण्याचा सर्व सेटअप असतो. म्हणजे आज गर्भपात केले गेलेत आणि ते पुरावे नष्ट करायला नेलेत. तेव्हा डॉक्टर अर्जुन सांगतो की ते पुरावे नक्कीच त्या फार्म हाऊसवर नेले असतील. मुन्ना माऊली ते पुरावे ॲम्ब्युलन्समध्ये टाकून त्या फार्म हाऊसवर घेऊन आला होता. डॉक्टर अर्जुन आणि आरती त्याच्या मागोमाग तिथे पोहोचतात. मुन्ना ते सर्व पुरावे एका खड्ड्यात टाकून जाळण्याचा प्रयत्न करतो. डॉक्टर अर्जुन त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तिथे राखण करत असलेला म्हातारा डॉक्टरवर गोळीबार करतो. अर्जुन जखमी होतो आणि दुसरी गोळी मुन्नाला लागून तो जागीच ठार होतो. आरती मागून येऊन त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात वार करते आणि ते पुरावे गोळा करण्यासाठी त्या खड्ड्याजवळ जाते. इतक्यात त्या फार्म हाऊस मधील सर्व खतरनाक कुत्री आरतीच्या अंगावर धावून येतात. आरती जवळच पडलेलं एक लाकूड उचलते आणि त्याची मशाल पेटवून त्या कुत्र्यांसोबत लढा देत राहते. थोड्या वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचतात व सर्व परिस्थिती आटोक्यात येते आणि इथेच आपला चित्रपट संपतो. मित्रांनो, या चित्रपटाद्वारे आपल्या समाजातील खूप भयानक सत्य उघडकीस आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. तर तुम्हाला चित्रपट कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा.